चल हॅलो आणि नमस्कार. मी सिद्धेश्वर कोंगे, एक्स ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर बँक ऑफ इंडिया. आपण पाहतोय RRB स्केल 2च्या इंटरव्ह्यूच्या बाबतीत की साधारणतः हा इंटरव्ह्यू कसा असेल, याच्यामध्ये काय काय टेंटेटिव्हली क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, कशा प्रकारचे क्वेश्चन असू शकतात आणि बाकीच्या सगळ्याच गोष्टी आपण या ओव्हरऑल सेशनमध्ये थोडक्यात बघूयात. आपण एक इंट्रोडक्टरी पार्ट आपण बघूया पहिल्यांदा RRB स्केल 2चा. बऱ्याच लोकांनी एक्सपिरियन्स बेस म्हणजे एक साधारणतः 2 वर्षाचा एक्सपिरियन्स याच्या बेसिसवरती हा फॉर्म भरला होता. ओव्हरऑल आपण याच्या बाबतीत पाहूया की साधारणतः पहिल्यांदा RRB स्केल 2चा जो इंटरव्ह्यू असतो, या इंटरव्ह्यूमध्ये 4 गोष्टींवरती, 4 महत्त्वाच्या गोष्टींवरती जास्त फोकस केला गेलेला असतं. पहिले क्वेश्चन्स असतात ते म्हणजे HR क्वेश्चन्स. दुसरे क्वेश्चन्स असतात HR क्वेश्चन्स म्हणजे ह्युमन रिसोर्सेसचे क्वेश्चन्स आपण पाहणार आहोत त्याला. दुसरे क्वेश्चन्स ते म्हणजे ॲग्रिकल्चर रिलेटेड क्वेश्चन्स. कारण काय तर बऱ्यापैकी ॲग्रिकल्चरचं तुमचं एक चांगलं नॉलेज आहे, तुम्हाला त्यातली चांगली माहिती आहे आणि एका चांगल्या मॅच्युअर्ड लेवलला खूप छान असा इंटरव्ह्यू आणि सोप्या पद्धतीनं हा इंटरव्ह्यू जनरली कंडक्ट केला जातो. याचं कारण असं की बेसिकली स्केल 2 ऑफिसर म्हणून तुम्हाला तिथे सिलेक्शन मिळत असतं किंवा स्केल 2 ऑफिसर म्हणून तुम्हाला तिथे तुम्हाला ते पद मिळत असतं. कारण बँकांमध्ये इन जनरल स्केल 1 आणि स्केल 2 या प्रकारे प्रमोशन्स होतात किंवा या प्रकारे सिनियरिटी आहे आणि त्यामुळे स्केल 2 हे बेसिकली बऱ्यापैकी जबाबदारीचं पद आहे किंवा स्केल 2 ऑफिसर म्हणजे बऱ्यापैकी रिस्पॉन्सिबिलिटीचं पद आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून एका चांगल्या मॅच्युअर्ड लेवलला खूप हसत खेळत याचा इंटरव्ह्यू जनरली होत असतो. मग ॲग्रिकल्चर बेस्ड क्वेश्चन दुसऱ्या बाबतीत त्याला विचारल्या जातात. तिसरे क्वेश्चन्स आहेत ते म्हणजे बँकिंग अवेअरनेसच्या बाबतीत विचारले जाणारे प्रश्न. आणि चौथे प्रश्न ते म्हणजे सिच्युएशनल बेस्ड क्वेश्चन किंवा एक्सपिरियन्स बेस्ड क्वेश्चन. या 4 प्रकारचे जनरली प्रश्न जे आहेत हे एक्झाममध्ये विचारले जातात किंवा साधारणतः तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये विचारले जातात. मग याच्यापैकी HR बेस्ड क्वेश्चन कसे आहेत, ॲग्रिकल्चर बेस्ड कसे, बँकिंग अवेअरनेसचे कसे, सिच्युएशनल किंवा एक्सपिरियन्स बेस्ड क्वेश्चन्स कसे, या सगळ्या बाबतीत आपण थोडक्यात एकदा सुरुवातीला आपण इंट्रोडक्टरी पार्ट आणि ओव्हरऑल नेमके क्वेश्चन्स कसे असतात या बाबतीत आपण पाहूया. सगळ्यात पहिला पार्ट जो आहे तो म्हणजे आहे HR क्वेश्चन्स. इन जनरल काय होतं की पॅनल जे आहे एका राऊंडेड शेपमध्ये किंवा सेमी सर्कलमध्ये ते बसलेलं असतं. मधात एखादा व्यक्ती असतो ज्याला जो तुमचा इंटरव्ह्यू स्टार्ट करतो. बेसिकली ही इज फ्रॉम द HR डिपार्टमेंट किंवा HR मधून ते आलेले असतात, ह्युमन रिसोर्समधून. आणि ते सहसा इंटरव्ह्यू स्टार्ट करतात फ्रॉम द वर्ड दॅट इज प्लीज इंट्रोड्यूस युअर सेल्फ. तुमचं नाव गाव वगैरे याच्या बाबतीत ते माहिती विचारतात किंवा तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा या बाबतीत ते जनरली विचारतात. मग पहिला प्रश्न तुमचं नाव आणि तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड यावरती बऱ्याच गोष्टी पुढच्या इंटरव्ह्यूच्या मॅटर करतात. कारण तुमच्या पहिल्या उत्तरातून पुढची तुमची प्रश्न जी आहेत ही साधारणतः हळूहळू क्वेश्चन्स सब क्वेश्चन्स हे त्याच्या मागे हळूहळू तयार होत जातात. मग पहिला प्रश्न जो आहे हा नाव आणि फॅमिली बॅकग्राऊंड हा एकदम नॉर्मल प्रश्न विचारला जातो. आणि बेसिकली आपण काय करतो की आपण आपली सुरुवात जी आहे ती जनरली इंग्लिशमधून इथं स्टार्ट करतो. माय नेम इज सिद्धेश्वर हनुमान कोंगे. बेसिकली आय एम बिलॉंगिंग टू द वाशिम डिस्ट्रिक्ट फ्रॉम तोंडगाव विलेज पर्टिक्युलरली. आय कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन फ्रॉम वेल रेप्युटेड इन्स्टिट्यूट डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला फ्रॉम कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अकोला. बेसिकली अशा प्रकारे आपण आपलं इंट्रोडक्शन जे आहे हे पाठ करून धाड सुरुवातीला सांगून देतो आणि मोकळे होतो. पण जर समजा या इंट्रोडक्शन पासूनच आपल्याला आपला इंटरव्ह्यू स्टार्ट करायचा असेल तर अशा परिस्थितीमध्ये जाणीवपूर्वक इंटरव्ह्यूमध्ये एखादी छोटीशी जर हिंट सोडली, ॲज पर मी एखादी छोटीशी जर हिंट सोडली तर बेसिकली आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. माय नेम इज सिद्धेश्वर हनुमान कोंगे. आय बिलॉंगिंग टू द सोयाबीन बाउल ऑफ महाराष्ट्र दॅट इज वाशिम. मग सोयाबीन बाउल ऑफ महाराष्ट्र हे कुठेतरी थोड्याफार प्रमाणात का होईना एखाद्या वेळी हायलाईट होतं आणि मग येणारा पुढचा प्रश्न हा त्याच्यावरती येतो आणि मग ॲग्रिकल्चर बेस्ड थोडासा इंटरव्ह्यू आपल्याला हळूहळू इकडे वळायला लागतो. ही सुद्धा एक पद्धत आहे की म्हणजे आपण इंटरव्ह्यूला थोडंसं लीड करावं. पण इन जनरल या पद्धतीमध्ये साधारणतः आपण बघत असताना आपले बरेच उत्तर जे आहेत हे स्क्रिप्टेड असल्यासारखे वाटायला लागतात, पण हरकत नाही. सो बेसिकली तुमचं नाव, फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये घरी किती लोक असतात, घरी कोण कोण काय काय काम करतं, भाऊ किती, बहिणी किती, वडील काय काम करतात, आई काय काम करते, ती वर्किंग आहे की नॉन वर्किंग किंवा हाऊसवाईफ आहे, काय करते या बाबतीत तुम्हाला विचारलं जातं. भाऊ बहिणींच्या बाबतीत विचारलं जातं शिक्षण घेत आहेत किंवा साधारणतः आता काही जॉबवर आहेत, नोकरीवर आहेत, कुठल्या नोकरीवर आहेत, अराउंड सॅलरी किती आहे या गोष्टी त्याच्यामध्ये विचारल्या जातात. मग याच्यामध्ये विचारताना बऱ्याच वेळा घरी शेती आहे का, कारण तुम्ही ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर म्हटल्यापेक्षा बेसिकली एक स्केल 2च्या यशोच्याच पोस्टला तुम्ही अप्लाय केलेला आहे, त्याच्यामुळे तुमच्या घरी शेती आहे का, मग शेतीमध्ये तुम्ही कोणती कोणती पिकं घेता, मग कोणत्या जातीची पिकं घेता, हा इंटरव्ह्यू साधारणतः इकडे असाही जाऊ शकतो. या प्रकारे
सेकंड थिंग तुम्हाला विचारली जाते की अच्छा ओके हरकत नाही, तुम्ही या सगळ्यांबाबतीत बऱ्यापैकी सॅटिस्फाईड उत्तरं दिली असतील, तर मग अशा वेळेस इंटरव्ह्यू थोडासा पुढे मूव्ह होतो आणि मग अशा वेळेस तुम्हाला विचारतात तुमच्या हॉबीज किंवा तुमच्या इंटरेस्टच्या बाबतीत की तुमच्या काय काय हॉबीज आहेत. मग याच्यामध्ये आपण बऱ्याच वेळा आमचं रीडिंग हॉबी आहे किंवा प्लेइंग क्रिकेट हॉबी आहे, अशा प्रकारच्या आपण हॉबीज सांगतो. मग या कंडिशन्समध्ये लक्षात ठेवा, आपण जर आपल्या जेन्युइन हॉबीज सांगितलं त्याच्याबद्दल आपल्याला 10 गोष्टी सांगता येतात. म्हणजे काय की त्याच्यावरती क्वेश्चन आणि सब क्वेश्चन्स, की मला गार्डनिंग करायला खूप आवडतं, मग गार्डनिंग करायला आवडतं तर कोणती झाडं तुम्ही लावता, मग हे झाडं साधारणतः किती इंटेन्सिटीच्या लाईटमध्ये, किंवा सांगण्याचं तात्पर्य की कोणत्या कोणत्या प्रजातीची झाडं, मग ते झाडांबाबतीत तुम्ही काय विशेषता आहे ते आम्हाला थोडंसं सांगावं. अशा बाबतीतले एकदम साधे साधे आणि हसत खेळत हे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. याच्यानंतर साधारणतः तुम्हाला बऱ्यापैकी तुमचं बॅकग्राऊंड विचारत असताना तुम्ही कुठल्या डिस्ट्रिक्टमधून आले, तुमच्या बॅकग्राऊंडवरती अच्छा तुम्ही या डिस्ट्रिक्टमधून आलेत, मग या डिस्ट्रिक्टमध्ये कोणत्या गोष्टी फेमस आहेत, काय कोणत्या गोष्टी फेमस आहेत, जसं इफ यू आर बिलॉंगिंग टू द औरंगाबाद रिजन, औरंगाबादमध्ये काय काय फेमस आहे. इन जनरल आपण हिस्टॉरिकल प्लेसेस, इन जनरल आपण हा इंटरव्ह्यू बऱ्या वेळा हा औरंगाबादमध्ये लेण्या आहेत, औरंगाबादमध्ये सिद्धार्थ गार्डन आहे, किंवा औरंगाबाद ही खूप जुनं शहर आहे, औरंगजेबाची त्यावेळेस इथं राहणं होतं वगैरे वगैरे लाईक दॅट आपण इकडे इंटरव्ह्यू घेऊन जातो, ऐतिहासिक गोष्टींकडे इंटरव्ह्यू घेऊन जातो. पण याच्या सोबत सोबत मला वाटतं तुम्ही एखाद्या वेळी असाही इंटरव्ह्यू नेऊ शकता की अच्छा औरंगाबाद हे बेसिकली असं शहर आहे, आजूबाजूला टेकड्या आहेत, क्रॉपिंग पॅटर्न आमच्याकडे हा असतो. म्हणजे तुम्ही काय सांगता याच्या पुढचा येणारा सब क्वेश्चन जो आहे हा त्याला म्हणजे संदर्भ घेऊन पुढचा प्रश्न आलेला असतो. की म्हणजे तुम्ही सांगत असताना जर सांगितलं की औरंगाबादला लेण्या आहेत, उदाहरण सांगतोय मी एक, पण औरंगाबादला लेण्या आहेत, अच्छा बरं मग लेण्यांबाबतीत तुम्हाला काय माहिती आहे, मग वर्ल्ड हेरिटेज असेल किंवा युनेस्को असेल त्यांनी त्यांना कोणता दर्जा दिलेला आहे वगैरे वगैरे प्रश्न इकडे जातात. तुम्ही हे जर उत्तर इकडे सांगितलं की हा औरंगाबादमध्ये बेसिकली क्रॉपिंग पॅटर्न जो आहे म्हणजे मराठवाडा रिजन येतो, त्यामुळे इकडे कोरडवाहू शेती जास्त केली जाते, रेनफेड ॲग्रिकल्चर जास्त केलं जातं. मग रेनफेड ॲग्रिकल्चर म्हणजे काय, ड्रायलँड ॲग्रिकल्चर म्हणजे काय, याचा फरक तुम्हाला विचारला जाऊ शकतो. मग रेनफेड फार्मिंग इज अ पार्ट ऑफ ड्रायलँड ॲग्रिकल्चर. बरं मग ड्राय फार्मिंग म्हणजे काय, मग रेनफेड फार्मिंग म्हणजे काय, ड्रायलँड ॲग्रिकल्चर म्हणजे काय, याच्यात तुम्हाला काय फरक माहिती आहे ते सांगा. मग अशा प्रकारचे प्रश्न इकडे येतात. सांगण्याचं तात्पर्य असं की तुम्ही तुमच्या बॅकग्राऊंड बद्दल, तुमच्या डिस्ट्रिक्टच्या बद्दल जी माहिती सांगतात त्याला सब क्वेश्चन कुठेतरी तुम्हाला त्या इंटरव्ह्यूमध्ये विचारले जातात. मग डिस्ट्रिक्ट लेवल त्याचं बॅकग्राऊंड जे तुम्ही सांगाल त्याला सब क्वेश्चन्स तसे विचारले जातील. मग तुमच्याकडे कुठल्या कुठल्या गोष्टी फेमस आहेत, कोणत्या प्लेसेस फेमस आहेत, तुमच्या आजूबाजूला कोणत्या फेमस गोष्टी आहेत हे विचारले जाईल. याच्या सोबत सोबत तुमच्या डिस्ट्रिक्टच्या बाबतीत इन केस जर तुम्ही खूप जास्त इंटरेस्ट दाखवणार असाल राजकारणामध्ये वगैरे, तर अशा कंडिशनमध्ये अच्छा तुमच्याकडे कोण लीडर्स आहेत वगैरे वगैरे लाईक दॅट ह्या गोष्टी विचारल्या जातील. सोबत सोबत तुम्हाला पुढचा प्रश्न हा विचारला जाईल की इथे वडील काय करतात. मग बऱ्याच वेळा हा प्रश्न इथूनच उद्भवतो की वडील काय करतात, तर मग वडील जे काही करत असतील मग ती गोष्ट तुम्ही का केली नाही. म्हणजे वडील शेतकरी असतील, तुमचं ग्रॅज्युएशन ॲग्रिकल्चर मधून झालेलं आहे, मग तुम्हाला असं कधी वाटलं नाही का की आपण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी अडॅप्ट करून, कारण इन जनरल इंटरव्ह्यूमध्ये शेतकऱ्यांना तुम्ही काय सजेस्ट कराल याच्यावरती ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी हा शब्द आपल्या तोंडातून खूप वेळा निघून जातो. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी कोणत्या, मग तुमचे वडील जर शेतकरी असतील तर त्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही त्या सगळ्या गोष्टी वापरून तुम्ही शेती का केली नाहीत ह्या गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. मग साधारणतः तुम्ही जर शेती कराल, इन केस मला माझ्या इंटरव्ह्यूमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता की तुम्ही जर नोकरी कराल तर मग घरी शेती कोण करेल, हा प्रश्न मला विचारला गेला होता. मग अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला रिलेव्हंट विचारले जातील की तुम्ही तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये एखाद्याचे वडील शिक्षक असतील तर तुम्हाला असं कधी वाटलं नाही का की तुम्ही शिक्षक व्हावं. रिलेव्हंट टू युअर फॅमिली बॅकग्राऊंड असे प्रश्न विचारले जातील की तुमचा फॅमिली बिझनेस काय आहे, मग तो बिझनेस तुम्ही काय अडॉप्ट करत नाहीये, तुम्ही का दुसरीकडे जाताय, तुम्ही का बँक जॉईन करताय. याच्या सोबत सोबत बऱ्याच वेळा तुम्हाला याच्यामध्ये एज्युकेशनल बॅकग्राऊंड जे आहे तुमचं हे विचारलं जातं की अच्छा 10वी कुठून झाली आहे, 12वी कुठून झाली आहे, मग 12वी पर्सेंटेज किती होते, मग ग्रॅज्युएशनला तुम्ही ॲग्रिकल्चरच का निवडलं. मग बऱ्याच वेळा आपले पोरं काय करतात की हा सर मी ॲग्रिकल्चर याच्यासाठी निवडलं की साधारणतः माझ्या घरी शेती होती, मला खूप इंटरेस्ट होता, मला शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायचं होतं म्हणून मी माझं ग्रॅज्युएशन ॲग्रिकल्चरला ऍडमिशन घेतलं. पण मग लगेचच दुसरा प्रश्न काय येतो की तुम्हाला शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायचं होतं म्हणून जर तुम्ही ॲग्रिकल्चरला ऍडमिशन घेतला असेल तर मग तुम्हाला आता बँकिंग फील्डमध्ये काय यायचंय. प्रश्न लगेचच हा तयार होतो. मग याचं उत्तर कुठेतरी आपल्याला त्याच्या बॅकग्राऊंडला माहित असणं गरजेचं आहे की ॲग्रिकल्चरला ग्रॅज्युएशन का करताय तुम्ही. बेसिकली ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएशन का केलं की माझ्यासमोर त्या काळामध्ये असलेल्या जेवढ्या अपॉर्च्युनिटीज होत्या इथपर्यंत तर तुमच्या सगळ्या पर्सनल गोष्टी असतील, पण इथून जे आहेत इन जनरल या प्रश्नांची उत्तरं थोडी थोडी मी तुम्हाला सांगेन की बेसिकली त्यावेळेस माझ्या समोर ज्या अपॉर्च्युनिटीज होत्या त्या अपॉर्च्युनिटीज मधून मला ॲग्रिकल्चर हे बॅकग्राऊंड किंवा ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएशन जे आहे हे मला चांगलं वाटलं आणि त्याच्यामुळे मी ॲग्रिकल्चरला ऍडमिशन घेतलं.
इन केस थोड्याफार प्रमाणात हे पण ऐकलेलं असेल की बा ॲग्रिकल्चरमध्ये भविष्यात चांगला स्कोप आहे, ॲग्रिकल्चरमध्ये बँकिंग सेक्टर सारखे जॉब्स असतात, किंवा प्रायव्हेटमध्ये, भारत कृषी प्रधान देश असल्यामुळे प्रायव्हेट सेक्टरमध्ये भरपूर फर्टिलायझर कंपन्या आहेत, सीड कंपन्या आहेत, त्याच्यामुळे जॉब मिळण्याची अपेक्षा किंवा जॉब मिळण्याचे चान्सेस हे ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये चांगले होते, किंवा असलेल्या ऑप्शन्स पैकी माझ्यासमोर जे ऑप्शन चांगले होते त्याच्यात ॲग्रिकल्चर हे सेक्टर मला चांगलं वाटलं. कारण काय, मग तुम्ही ऑलरेडी सांगून बसलायत की अच्छा की मला ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये अपॉर्च्युनिटीज चांगल्या वाटल्यात, भविष्य चांगलं वाटलं, फ्युचर माझी ग्रोथ चांगली वाटली, मला करिअर त्याच्या पुढे माझं चांगलं बिल्ड होऊ शकतं हे मला वाटलं, म्हणून मी ॲग्रिकल्चरला ऍडमिशन घेतलं. मग बँकिंग का, तर बेसिकली याच्यामध्ये चांगली करिअर ग्रोथ मला वाटली, चांगली हँडसम सॅलरी मला वाटली, मला पाहिजे माझं प्रोफेशनल नॉलेज चांगलं इम्प्लिमेंटेशन करण्याची जागा मला चांगली मिळत होती, याच्यामुळे मला कुठंतरी बँकिंग सेक्टरमध्ये मला इंटरेस्ट निर्माण झाला आणि त्याच्यामुळे मग मी बँकिंग सेक्टरकडे वळण्याचा प्रयत्न केला. पण लक्षात घ्या, प्रश्न इथेही फिरतो की तुम्हाला जर बँकिंग सेक्टर मध्येच यायचं होतं मग मधात 2 वर्ष तुम्ही दुसऱ्या सेक्टरमध्ये काम का करत होतात? मध्यंतरी तुम्ही जे 2 वर्ष एक्सपिरियन्स घेतलाय, मग तुम्ही त्या सेक्टरमध्ये का वळालात, त्या सेक्टरमध्ये काय काम केलं, का काम केलं, ते हा प्रश्न तुम्हाला डेफिनेटली विचारला जाणार. मग तुमचं जे एक्सपिरियन्स आहे तो सांगत असताना तुम्हाला रिलेव्हंट उत्तरं त्याच्या देणं अपेक्षित आहे. म्हणजे एखाद्याचा डेअरीचा एक्सपिरियन्स असेल तर डेअरी रिलेव्हंट का, तर बेसिकली सर मी तयारी तर बँकिंगचीच करत होतो, पण बँकिंगची तयारी मी मागच्या 2 वर्षापासून AFOची एक्झाम देत होतो. मला कन्फर्म म्हणजे डेफिनेटली तुमच्यापैकी मॅक्सिमम 99.99% लोक असे असतील की ज्यांनी AFOची एक्झामची प्रिपरेशन केलेली आहे आणि त्याच्यानंतर सोबत कुठेतरी तुम्ही एक्सपिरियन्स घेतलाय. मग सर मी ऑलरेडी एक्सपिरियन्ससाठी म्हणजे मी साधारणतः ऑलरेडी बँकांच्या एक्झामिनेशनची प्रिपरेशन करत होतो, पण त्याच्या सोबत मला फायनान्शियल कंडिशनसाठी किंवा साधारणतः माझा खर्च मला भागवण्यासाठी मी सोबत जॉब केला आणि त्याच्या सोबत माझी तयारी चालू ठेवली. RRB स्केल 2 ची चांगल्या वॅकन्सीज आल्या आणि या वॅकन्सीजमध्ये माझा क्रायटेरिया म्हणजे या वॅकन्सीचा जो क्रायटेरिया आहे किंवा या जॉबचा जो क्रायटेरिया तो मी कुठेतरी फुलफिल करत होतो, म्हणून मी या पोस्टला अप्लाय केलं. मग सांगत असताना उगाच खूप जास्त काहीतरी खोटं सांगायचं, खूप जास्त काहीतरी आव आणायचा, विचित्र मला शेतकऱ्यांचं सेवा करायची, ऑब्व्हियसली प्रत्येकाला करायची, असं नाही की नाहीच करायची, किंवा तुमच्या बाबतीत तो जो दृष्टिकोन आहे तो ठेवायचाच नाही किंवा कमर्शियल दृष्टिकोनच ठेवायचा नाही, त्या गोष्टी पण असाव्यात. पण मुख्य उद्देश कोणाचाच नुसता सेवा नसतो, तर स्वतःचं करिअर ग्रोथ, करिअर डेव्हलपमेंट या गोष्टी जास्त महत्वाच्या असतात. सो बेसिकली बहुत ज्यादा इमोशनल होने की बजाय अगर आप बहुत ज्यादा प्रॅक्टिकल म्हणजे थोडं प्रॅक्टिकल जर तुम्ही थोडंफार बोललात ते जास्त फायद्याचं ठरेल इंटरव्ह्यूमध्ये ॲज पर मी तरी. पण सांगण्याचं तात्पर्य की अशा प्रकारचे प्रश्न होऊ शकतात, तुमचे याच्यामधले असलेले उत्तरं तुमचे वेगवेगळे असू शकतात, कारण प्रत्येकाचा व्ह्यू वेगळा असू शकतात, हरकत नाही. फक्त एक प्रश्नांचं इंट्रोडक्शन मी तुम्हाला करून देतोय, याच्यानंतर सुद्धा आपण बरेच सेशन कंडक्ट करणार आहोत, त्याच्यामध्ये सुद्धा आपण बऱ्याच गोष्टी डिटेलमध्ये बघणार आहोत. बरं, आता बँकिंग आफ्टर ॲग्रिकल्चर म्हणजे व्हाय बँकिंग आफ्टर ॲग्रिकल्चर किंवा बँकिंगच का, म्हणजे तुम्हाला करिअर ग्रोथच करायची होती, करिअरच करायचं होतं, तर ॲग्रिकल्चरमध्ये बरेच सेक्टर आहेत, ग्रामसेवक, कृषी सेवक, तलाठी, ॲग्री MPSC, IFS याच्यासारखे इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस पर्यंत तुम्ही काम करू शकत होतात, मग बँकिंग सेक्टरच का निवडलं, या बाबतीत तुम्हाला डेफिनेटली प्रश्न विचारणार की नुसतं बँकिंग सेक्टरच का, याच्या बाबतीत प्रश्न तुम्हाला बऱ्याच वेळा विचारले जातात की ओनली बँकिंग, व्हाय बँकिंग. अच्छा सर तशी काय हरकत नव्हती, मला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे होता, बरोबर आहे का. मग मी ज्यावेळेस या सगळ्या गोष्टींचा सिलेबस बघितला त्यावेळेस तुम्हाला माझ्या आवाक्यात वाटला आणि लवकर व्यवस्थित प्रिपरेशन मी करू शकत होतो या गोष्टींचं, म्हणून मग मी बँकिंग सिलेक्शन केलंय, म्हणजे बँकिंग एक्झामिनेशनसाठी मी प्रिपरेशन करतोय. नाही सर मग मी ते बँकिंगला थोडं मला वाटलं की बा मग MPSC देऊ लागलो, तो सध्या ॲडच नव्हती आली, मग म्हटलं बा लॉकडाऊन आहे, मग आता मग देतो मी बँकिंग, सोबत बँकिंग दिली. म्हणजे तुम्ही तुमच्या निर्णयावरती फर्म दिसत नाहीत. इट मीन्स दॅट की तुम्ही तुमचे निर्णय घेत असताना तुम्ही कुठेतरी गोंधळता, म्हणजे यू डझंट हॅव्हिंग द डिसिजन मेकिंग ॲबिलिटी. आणि इकडे हा स्ट्रेंथ मध्ये काय सांगतो, आय हॅव अ गुड डिसिजन मेकिंग ॲबिलिटी, आणि इथे याला डिसिजन घेता येत नाही, MPSC करू का बँकिंग करू. मग या कंडिशन मध्ये तुम्ही तरी कुठेतरी कन्फ्यूज दिसता. ह्या गोष्टी नको व्हायला, जास्त कन्फ्यूज नको व्हायला, तुम्ही जास्त कन्फ्यूज राहायला नको. सर हे नाही म्हणून हे केलं, ते नाही म्हणून ते केलं, MBBS ला लागलो नाही म्हणून ॲग्रिकल्चरला आलो, ॲग्रिकल्चरमध्ये दुसरं काही नव्हतं म्हणून मग मी बँकिंग केलं, हे नव्हतं म्हणून ते केलं. इट सीम्स निगेटिव्ह. पुढे जाऊयात आपण थोडेसे अजून प्रश्न पाहूयात, त्याच्यावरती काय काय प्रश्न आहेत अजून. तुम्हाला याच्यानंतर बेसिकली 101% एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे कोणता, तुमचं जॉब प्रोफाईल काय होतं प्रिव्हियस जॉबचं, म्हणजे आधी जो तुम्ही जॉब करत होता त्याचं जॉब प्रोफाईल काय होतं, म्हणजेच काय की तुम्ही याच्या आधी काय काम करायचे, त्या जॉबमध्ये काय काम करायचे. एखाद्याने डेअरीचा एक्सपिरियन्स घेतला असेल तर तो म्हणणार मी डेअरी सुपरवायझर होतो. बरं मग सांगा म्हशी दूध किती देतात, एका दिवसाला म्हशी चारा किती खातात. प्रॅक्टिकली पप्पा तर कधी गेला नसेल तिथे, ऑब्व्हियस गोष्ट आहे. मग इंटरव्ह्यू मध्ये ह्या गोष्टी विचारतील की अच्छा
साधारणतः एका म्हशीची किंमत किती, मग ज्या डेअरी फार्मचं तुम्ही सर्टिफिकेट घेता, जिथं कुठं तुम्ही पाहताय त्या गोष्टी तिथे जा, तुम्ही पहा आणि तिथे ठरवा की अच्छा या गोष्टींच्या बाबतीत एक 2-4 दिवस तुम्ही तिथे जाऊन माहिती घ्या, पूर्ण माहिती घ्या, कारण याला साधारणतः 20-22 दिवस तर सहज कोरोनाच्या काळाच्या पुढे आपल्याला लागतील. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन जी आहे कलेक्ट करा आणि त्याच्या बाबतीत इन्फॉर्मेशन व्यवस्थित सिस्टमॅटिकपणे 1-2-4 दिवस तिथे जाऊन पहा, काम करून पहा, म्हणजे अनुभव येईल की साधारणतः नेमक्या सगळ्या गोष्टी कशा होत असतात. कारण उत्तर देत असताना बनवलेली उत्तरं आणि ऍक्च्युअल दिलेली उत्तरं याच्यात फरक लगेचच जाणवतो. म्हणून तुम्ही किमान 2-4 दिवस जाऊन तिथे व्यवस्थित काम करा. केलं असेल तर आनंदच, नसेल केलं तर व्यवस्थित जाऊन सिस्टमॅटिकली 2-4 दिवस काम करा. नसेल केलं, प्रिव्हियस एक्सपिरियन्स असेल तर त्याच्या बाबतीत एकदा रिकॉल करा. रिकॉल करण्याची गरज नसते, तुम्ही काय काम केलंय हे तुम्हाला माहित असतं. मग तुमचं जॉब प्रोफाईल काय होतं, प्रिव्हियस जॉब प्रोफाईल काय होतं, तुम्ही काय काय काम करायचे, तिथे सॅलरी किती होती, ह्या सगळ्या गोष्टी विचारल्या जातील. आणि त्याला लगेचच लागून दुसरा प्रश्न येईल, मग तुम्ही तो जुना जॉब जो आहे तो का सोडताय. कारण काय की तुम्ही आधीपासून सांगताय मला ऍग्रिकल्चरल फील्डमध्ये खूप इंटरेस्ट होता, ऍग्रिकल्चर माझं ग्रॅज्युएशन आहे आणि हे जॉब सुद्धा रिलेव्हंट टू ऍग्रिकल्चर आहे, बरोबर आहे का. मग रिलेव्हंट टू ऍग्रिकल्चर जॉब असेल, रिलेव्हंट टू फायनान्स जॉब असेल तुमचा, रिलेव्हंट टू म्हणजे असा कोणता एक्सपिरियन्स असेल. मग या एक्सपिरियन्समध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारला जात होता की बा इथं तर तुम्हाला जॉब सॅटिस्फॅक्शनही मिळतं, इथं तुम्हाला चांगली सॅलरी मिळायची, मग तरी पण तुम्ही तो जॉब का सोडलात, तुम्ही तो जॉब का सोडलात. मग याची कारणं जी आहेत, सर खूपच बोगस इन्स्टिट्यूट होतं सर, दिवसभर मर करावं लागायची सर, आणि सॅलरीज देत किती होते सर त्याच्या कंपॅरिझनमध्ये, लाईक दॅट नॉट. की सर माझं गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करायचं पहिल्यापासूनच स्वप्न होतं, गव्हर्नमेंट सेक्टरमध्येच मला काम करायचं होतं, त्यातल्या त्यात बँकिंग सेक्टरमध्ये मी जास्त फॅमिलियर झालो होतो, याचा अभ्यास मी करत होतो मागच्या काळापासून, आणि सोबत सोर्स ऑफ इन्कम म्हणून मी तो जॉब केला होता सर, हरकत नाही मला आता सर त्याच्यामुळे बँकिंगसाठीच प्रिपरेशन करायचं होतं, मी ते करतोय सध्या. याच्या सोबत तुम्हाला प्रश्न हा पण विचारला जाईल बऱ्याच वेळा की जर तुमचं सिलेक्शन झालं नाही तर मग काय, मग असं कसं काय होत नाही. मग 100 माहिती सर 100% मला सिलेक्शन होणार आहे, मला माहिती आहे कन्फर्म मला सिलेक्शन होणार आहे. अरे ते सांगतायत ना तुला की नाही होत आहे, तू का रेटून देतोयस. नॉर्मल सर ठीक आहे, इट्स ओके, आय विल ट्राय माय लेवल बेस्ट फॉर नेक्स्ट टाइम, पुढच्या वेळेस मी माझं चांगला प्रयत्न करेल. बरं, याच्या सोबत तुम्हाला विचारतील की मागचं जॉब प्रोफाईल काय होतं, सॅलरी किती होती, जॉब का सोडलात. लगेचच पुढचा प्रश्न येईल, अच्छा तुम्हाला माहिती आहे का की भविष्यात तुम्हाला या जॉब बाबतीत काय काय कामं करायची आहेत, ते तुमचा फ्युचर जॉब प्रोफाईल ॲज अ स्केल 2 ऑफिसर म्हणून तुम्हाला काय काय कामं करायची आहेत. नाही सर ते तर माहित नाही मला. मग जॉब प्रोफाईल काय असणार आहे तुमचं भविष्यामध्ये, तुम्हाला ऑपरेशन्समध्ये काम करावं लागेल. लक्षात घ्या, ऑपरेशन्स म्हणजे मध्ये काय की तुम्हाला जे नॉर्मल बँकिंग असतं, जसं NEFT, RTGS किंवा कस्टमर हँडलिंग वगैरे छोट्या मोठ्या गोष्टी ह्याही कराव्या लागू शकतात. सेकंड थिंग इज दॅट की याच्यासोबत तुम्हाला क्रेडिट डिपार्टमेंट बऱ्याच वेळा दिल्या जातं सांभाळायला. क्रेडिट डिपार्टमेंट म्हणजे याला आपण लोन डिपार्टमेंट म्हणतो. मग तुम्हाला इथं साधे प्रश्न विचारतील, अच्छा बरं लोनचे प्रकार सांगा, तुम्ही कधी लोन घेतलंय का, कुठल्या बँकेतून घेतलंय, काय डॉक्युमेंट्स लागतात त्याला. अच्छा बरं, गव्हर्नमेंटच्या कोणत्या योजना तुम्हाला माहिती आहेत, गव्हर्नमेंटची मुद्रा योजना सांगा बरं जरा काय आहे ते, श्रमयोगी मानधन योजना सांगा बरं जरा काय आहे ते. या बेसिक गोष्टी तुम्हाला इथं विचारल्या जाऊ शकतात. याच्या सोबत काय, व्हॉट इज युअर स्ट्रेंथ अँड विकनेस, तुम्हाला काय वाटतं, या प्रश्नाला खूप वेगवेगळ्या प्रकारे विचारलं जाऊ शकतं. तुमच्या स्ट्रेंथ काय, वाय शुड वी हायर यू, तुम्हालाच का आम्ही सिलेक्ट करावं. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या स्ट्रेंथच असणार आहेत. बोलताना चचपप मम करायला, आय हॅव अ गुड कम्युनिकेशन स्किल म्हणायला असं चालत नाही. मग तुमची कम्युनिकेशन स्किल चांगली असेल तर ती दिसते, अडॅप्टेबिलिटी चांगली असेल तर ती दिसते. मग यांच्यामध्ये स्ट्रेंथमध्ये तुमच्या चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत हे सांगणं गरजेचं आहे. मी तुम्हाला फक्त एक इंट्रोडक्टरी पार्ट देतोय की तुम्ही याला प्रिपेअर्ड करावं, तुमचे आन्सर सध्या प्रिपेअर करावे, नंतर आपल्याला त्याला जर मोल्ड करण्याची गरज पडली तर आपण त्याला थोडं मोल्ड करू शकू. मग स्ट्रेंथ, विकनेस, सर आय एम सो इमोशनल, मला खूप इमोशनल आहे सर मी. नाही बाळा, नाही चालत बँकेत इमोशनल राहून. एखाद्याची MSc झाली असेल तर MSc बेस्ड क्वेश्चन तुम्हाला डेफिनेटली विचारणार. कुठल्या विषयात MSc केली, काय थेसिसचा टायटल होता, गाईड कोण होते, काय कन्क्लुजन निघालं. बरं, रिलेव्हंट त्याच्या क्वेश्चन्स थोडेफार विचारले जाऊ शकतात जर तुम्ही MSc केली असेल तर. आता याच्या सोबत एक महत्वाचा प्रश्न की जो तुम्ही प्रिव्हियस जॉब केलेला आहे, या जॉबचा बँकिंग सेक्टरमध्ये आम्हाला कसा फायदा होईल. म्हणजे तुम्ही जो आधी जॉब केलेला आहे याचा बँकिंग सेक्टरमध्ये किंवा ॲज अ स्केल 2 ऑफिसर तुम्हाला नेमका फायदा कसा होईल हा प्रश्न विचारला जातो. म्हणजे तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही भविष्यात कसा उपयोगात आणाल याच्या बाबतीत प्रश्न विचारला जातो. सर मॅनेजमेंट चांगलं करू शकतो, चांगली टीम लीड करू शकतो, कारण ऑलरेडी मी त्या गोष्टी केलेल्या आहेत.
माझं ओव्हरऑल सर म्हणजे मी ऑनेस्ट आहे, लोक ऑनेस्टी बिनेस्टी या गोष्टीलाही सांगतात. स्ट्रेंथ काय आहे किंवा साधारणतः तुम्ही का म्हणजे मागच्या असलेल्या एक्सपिरियन्सचा कसा उपयोग करणार. लोकांशी सर माझं कम्युनिकेशन चांगलं होतंय, त्यामुळे मी लोकांना चांगलं कम्युनिकेट करू शकतो, बँकांचे प्रोडक्ट चांगले विकू शकतो मी. तुझं कम्युनिकेशन, तू गोड गोड बोलशील, याच्यात बँकेचा काय फायदा, बँकेचा फायदा प्रत्येक वेळेस दिसला पाहिजे. काय सर माझं कम्युनिकेशन लोकांसोबत चांगलं आहे, लोकांशी मी चांगलं बोलू शकतो, मग काय कस्टमर बेस वाढू शकतो सर. मग काय सर बेसिकली कस्टमर बेस वाढला तर चांगले कस्टमर जर आपल्याला मिळाले तर याचा फायदा डेफिनेटली सर बँकांचं एनपीए कमी करायला आपल्याला होईल. बँकांचं एनपीए कमी करायला कसा काय फायदा होईल सर, कस्टमर बेस जर चांगला असला तर लोन चांगले होतील, लोन चांगले झाले, रिकव्हरी चांगली झाली तर एनपीए कमी करायला आपल्याला डेफिनेटली मदत होईल. सर मी गव्हर्नमेंट स्कीम चांगल्या इम्प्लिमेंटेशन करू शकतो सर, जेणेकरून थर्ड आपल्या बँकेला त्याचाही फायदा होईल. जसं किसान क्रेडिट कार्ड आहे, प्रधानमंत्री फसल बीमा योजना आहे, या सुद्धा इम्प्लिमेंटेशन मी चांगलं करू शकतो. महिला बचत गट आहे, सेल्फ हेल्प ग्रुप आहे, वुमन एम्पॉवरमेंटसाठी काय कराल मुलींना विचारतात, सेल्फ हेल्प ग्रुप आहेत, करू शकतो सर मी चांगलं. मग याच्या सोबत सोबत तुम्हाला इन जनरल विचारले जाणारे प्रश्न किंवा प्रिव्हियस जॉबचा एक्सपिरियन्स जो आहे तो इन फ्युचर तुम्ही कसा फायदा त्याचा घ्याल हे प्रश्न विचारले जातील. पुढे ॲग्रिकल्चरल बेस्ड एक्झाम म्हणजे ॲग्रिकल्चर बेस्ड तुमचे क्वेश्चन्स काय काय असणार आहेत. ॲग्रिकल्चर बेस्ड क्वेश्चन्स कोणते कोणते, तुमच्याकडे कुठली पिकं पिकवता, काय क्रॉपिंग पॅटर्न आहे, कुठली खतं देता, कोणतं बी लावता, कोणत्या जातीचं बी लावता, किती पाणी देता, नवीन टेक्नॉलॉजी अडॉप्ट केल्यात हे तुम्ही म्हणताय, कशा अडॉप्ट केल्यात, नवीन टेक्नॉलॉजी फार्मरला तुम्ही सांगणार होते, तुम्ही घरी अप्लाय केलाय का नवीन टेक्नॉलॉजी, हो केल्यात, कोणत्या अडॉप्ट केल्यात, कोणत्या टेक्नॉलॉजी तुम्ही घरी वापरताय. क्रॉपची इन्फॉर्मेशन, तुमच्याकडे जर क्रॉप लावले असतील तर तुमच्याकडे किमान असलेल्या क्रॉपची इन्फॉर्मेशन, मग त्याच्या बेसिक गोष्टी पण, एमएसपी काय असते त्याची, मिनिमम सपोर्ट प्राइस त्या क्रॉपची किती आहे जे तुमच्याकडे लावतात. मार्केटमध्ये गेलात का, जवळचं मार्केट कोणतं आहे, जवळचे एपीएमसीचं नाव सांगा. बरं या गोष्टी तुम्हाला विचारतील. क्रॉपिंग पॅटर्न काय असतो, क्रॉपिंग इंटेन्सिटी किती आहे तुमच्याकडची, ह्या प्रश्न जनरली तुम्हाला विचारले जातील. तुम्ही कधी लोन घेतलंय का, लोन घेतलंय का, मग लोन कोणते कोणते घेतलेत, लोनसाठी डॉक्युमेंट काय लागतात. बरं मग त्याच्यात 7/12/8 असतो, जर क्रॉप लोन घ्यायचा असेल, किसान क्रेडिट कार्ड घ्यायचं असेल 7/12/8 लागतो. काय असतं, फेरफार काय असतो, फेरफार, मग फेरफारला 6 क म्हणतात, फेरफारला 6 क म्हणतात. हे नेमकं काय असतं, काय काय गोष्टी असतात. एखाद्या शेतकऱ्याकडे टोटल जमीन किती आहे कशावरून ओळखाल, कोणत्या डॉक्युमेंटवरून ओळखाल, 8 वरून ओळखाल. एखाद्या शेतकऱ्याचा उतारा कोणता, तो कोणतं पीक लावतो हे कशावरून ओळखाल. प्रत्येक वेळेस शेतावर तर नाही जाणार, प्रत्येक वेळेस फील्ड इन्स्पेक्शन तर नाही करणार, केलंही तरी हरकत नाही, पण तो लावणार आहे, लावलाय का नाही, लोन तर आधीच द्यावं लागेल. म्हणजे प्रपोज्ड क्रॉपिंग पॅटर्न कसा कळेल तुम्हाला, की हा कापूस लावणार आहे, हा मिरच्या लावणार आहे, हा द्राक्ष लावणार आहे, हे कसं कळेल तुम्हाला, विथ हेल्प ऑफ द 7/12 क्रॉपिंग पॅटर्न मेन्शन केलेला असतो. जमीन इरिगेटेड आहे की अनइरिगेटेड आहे हे कसं ओळखाल, 7/12 ओळखता येतं. शेत जमिनीच्या नकाशावरून ओळखता येतं. ह्या गोष्टी आपण शिकूयात थोडं थोडं, फक्त तुम्हाला सध्या स्टार्ट काय करायचं या बाबतीत मी पूर्ण सांगतोय. 7/12/8 6 क, नकाशा, फेरफार या गोष्टी काय असतात. मग तुम्हाला यांच्या बाबतीत एखाद्या वेळी हे पण विचारतात, अच्छा तुम्हाला गोल्ड लोन करायचंय, सिक्युरिटी म्हणून काय घ्याल, सर प्लेज घेऊ. तुम्हाला जमीन एखाद्या वेळी जमीन गहाण करून घ्यायची आहे, काय सिक्युरिटी घ्याल, तुम्ही लँडसाठी काय सिक्युरिटी घ्याल, सर मॉर्गेज करू. एखाद्या नॉर्मल एखाद्या व्यक्तीला, दुकानाला तुम्हाला एखादा कर्ज द्यायचं असेल, सिक्युरिटी म्हणून काय घ्याल, स्टॉक, स्टॉकचं काय कराल, हायपोथिकेशन, हायपोथिकेशन. मग असे साधे साधे प्रश्न तुम्हाला ॲग्रिकल्चर बेस्ड विचारल्या जाऊ शकतात. साधे साधे प्रश्न ॲग्रिकल्चर बेस्ड खूप जास्त डीपमध्ये विचारणार नाहीत, कारण ऑलरेडी तुमचं नॉलेज त्यांनी टेस्ट केलंय. ऑलरेडी तुम्हाला मेन्स एक्झामिनेशनला किंवा साधारणतः असलेल्या एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला ऑलरेडी त्यांनी सगळ्या गोष्टी विचारल्या. बरं आता याच्या सोबत सोबत बऱ्याच वेळा जो अनुभव असतो तो म्हणजे काय, बँकिंग अवेअरनेसचा, बँकिंग अवेअरनेसचे क्वेश्चन्स. याच्यासाठी एखादं कुठलंही छोटंसं बँकिंग अवेअरनेसचं कॅप्सूल, चेक काय असतो, डीडी काय असतो, या दोघांमध्ये फरक काय असतो, एनईएफटी आरटीजीएसचा काय फरक असतो. मी तुम्हाला म्हटलं ना की आपल्याला ऑपरेशन्समध्ये सुद्धा काम करावं लागू शकतं बिईंग ए स्केल 2 ऑफिसर. मग साधारणतः टाइप्स ऑफ अकाउंट कोणते कोणते आहेत, टाइप्स ऑफ चेक कोणते कोणते आहेत, डीडी चेक याच्यात फरक काय असतो, तुमचं अकाउंट कोणत्या बँकेत आहे, कोणत्या कोणत्या प्रकारचे अकाउंट असतात. हा प्रश्न मलाही विचारला गेला होता, कोणत्या प्रकारचे अकाउंट्स असतात. आणि यू आर मॅच्युअर्ड, कारण तुम्ही स्केल 2 ला डायरेक्टली जाताय तर तुमचे उत्तरही तसे शांत फ्लुएंट असणं आवश्यक आहे. मग तुम्हाला साधारणतः कोणत्या बँकेत अकाउंट आहे, अच्छा भारतात किती नॅशनलाइज बँका आहेत, रेपो रेट किती आहे, रिव्हर्स रेपो रेट किती आहे, याच्यासारख्या गोष्टी विचारतील. आरआरबी मध्ये तुम्हाला किसान विकास पत्रावरती प्रश्न आला, मग किसान विकास पत्र काय आहे. याच्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारतील की आरआरबी रिजनल रुरल बँक वर्क कसं करते.
याचं फंडिंग कसं होतं, वर्क कसं करते, कसं लोन देते आरआरबी हे सांगा. आरआरबीच्या आवडणाऱ्या तुम्हाला आवडणाऱ्या रिजनल रुरल बँकच्या, तुम्ही कुठल्या ग्रामीण बँकेमध्ये काम करायला तुम्हाला आवडेल, किंवा साधारणतः रिजनल रुरल बँकमध्ये काम करत असताना तुम्हाला काय वाटतं, काय इम्प्रूव्हमेंट तुम्हाला करायची आहे, काय इम्प्रूव्हमेंट तुम्हाला करावीशी वाटते आणि त्याच्यासाठी तुम्ही काय कराल, ह्या गोष्टी विचारल्या जातील. याच्या सोबत तुम्हाला बऱ्याच वेळा सिच्युएशनल बेस्ड क्वेश्चन किंवा ओपिनियन विचारल्या जातील. जसे ज्या करंट गोष्टी सध्या चालू आहेत, सॉरी, जे फार्मर्स बिल आहे किंवा सध्या जे शेतकरी आंदोलन करतायत याच्या बाबतीत तुमचं काय मत आहे, तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय ओपिनियन आहे. इन केस जर समजा असा बँकेवरती एखाद्या वेळी एखादा मोर्चा आला तर तुम्ही काय कराल, सिच्युएशन कशी हँडल कराल. या गोष्टीवरती साधे सिच्युएशनल बेस्ड क्वेश्चन तुम्हाला विचारल्या जातात. मग कोविड पॅन्डेमिक जो आहे, या पॅन्डेमिक मध्ये तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय ओपिनियन आहे, इकॉनॉमी कशी डाऊन होतीये आणि ही इकॉनॉमी सुधारवण्यासाठी किंवा बँकांची हालत सुधारवण्यासाठी, कारण बेसिकली काय आहे की कोविड पॅन्डेमिक आल्यामुळे बऱ्याच लोकांनी आता कर्ज घेणं कमी केलं, म्हणजे हाऊसिंग लोन असेल किंवा बाकीचं व्हेकल लोन असेल, बिझनेस बँकांचा कमी झाला. मग तुम्हाला काय वाटतं की तुम्ही बिईंग ए आरआरबी स्केल 2 ऑफिसर ह्या पॅन्डेमिक सिच्युएशनला ओव्हरकम करण्यासाठी तुम्ही बिझनेस कसा वाढवाल. याच्यानंतर बरेच असे क्वेश्चन्स विचारले जातील की व्हॉट विल यू डू इफ, किंवा तुम्ही काय कराल, आणि एखादी सिच्युएशनल देतील. एखादा शेतकरी तुमच्याकडे आलाय, डॉक्युमेंट्स अधुरे आहेत, अपुरे डॉक्युमेंट्स आहेत, लोन द्याल का. मग अशा वेळी जिथं कुठं तुम्ही प्रशासकीय गोष्टींमध्ये सिच्युएशनल बेस्ड क्वेश्चनमध्ये अडकता, त्यावेळेस आधीपासून आपण जे करत आलेलो ती गोष्ट करायला पाहिजे. आय विल कन्सल्ट विथ माय सिनियर्स, मी माझ्या सिनियर लोकांसोबत कन्सल्ट करेल. आता इंटरव्ह्यूची तयारी करत असताना तुम्ही ओव्हरऑल इंटरव्ह्यूची तयारी या दृष्टीने आतापासून नेमकी सुरुवात करावी. हळूहळू या प्रश्नांची उत्तरं, अजून भरपूर प्रश्नांची उत्तरं, याच्या सोबत अजून भरपूर प्रश्न, या सगळ्या गोष्टींची आपण प्रॅक्टिस करूयात. मॉक सेशन्स आपण त्याचे अरेंज करूयात. पण तत्पूर्वी तुम्हाला तुमची प्रिपरेशन स्टार्ट करताना या गोष्टींपासून तुम्हाला तुमची प्रिपरेशन स्टार्ट करायला पाहिजेत. आणि म्हणून बेसिकली त्याचं एक इंट्रोडक्शन म्हणून, किंवा साधारणतः कोणत्या गोष्टींची कशी सुरुवात करायची, या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून आपण हे सेशन कंडक्ट केलंय. जर समजा तुम्हाला काही गोष्टींमध्ये अडचणी येत असतील, या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये अडचणी येत असतील, मी जाणीवपूर्वक पहिल्यांदा प्रश्नच इंट्रोड्यूस करून दिलेत, या गोष्टींमध्ये तुम्हाला काही अडचणी येत असतील तर मी माझा नंबर देतो तुम्हाला 7745011769, 7745011769. या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. तुमचे काही डाऊट्स असतील, काही प्रॉब्लेम्स असतील, काही प्रश्नांचे उत्तरं असतील, याच्या बाबतीत तुम्ही विचारू शकता. थांबूयात. थँक्यू सो मच.